एका माणसानं कपाशीत आऊत धरलं होतं. पाळी घालत होता. समजतंय ना? हा, आऊत धरलं होतं. काय नाही, आता मला म्हणता सुद्धा येणार नाही. बर हा, पाळी घालत होता, आऊत धरलं होतं त्यानं. आणि आऊत धरल्या असल्याने ते बैल मध्ये मध्ये फाटा पाडायचे. तो बैलाला शिव्या देत होता. इतका शिव्या देत होता, इतका शिव्या देत होता, त्याला जेवढ्या येत होत्या तेवढ्या देत होता. तो एवढा शिव्या देत होता बैलाला. मी न राहून गाडी थांबवली आणि गाडी खाली उतरून त्याला म्हणलं, अरे बैलाला कशाला शिव्या देतो बाबा? ते मला, तुम्हाला काय करायचंय? बैल माझे आहेत. बरोबर साहेब, बरोबर आहे. बैल त्याच्यात, आपल्याला काय करायचं? तुम्हाला काय घेणं देणं? तुम्ही रस्त्याने चालला जा, बैल माझे आहेत, मी शिव्या देईल नाही तर काय कर, तुम्हाला काय करायचंय? बरं बरं म्हणलं, ठीक आहे बाबा, बैल तुझे काय, तुला शिव्या द्यायच्या ते. पण मला एक विचारायचंय, तू ज्या शिव्या बैलाला देतोस त्या शिव्या त्या बैलाला कळत्यात का? साधा प्रश्न विचारला त्याला. ज्या शिव्याचा प्रयोग करतोस तू, त्या शिव्या त्या बैलाला कळतात का? तो मला कळो नाही तर न कळो, देणं आपलं काम आहे म्हणला. त्या कळाल्याच पाहिजे असं काय नाही, देणं आपलं काम आहे. जर कळो नाही तर न कळो शिव्या देणं आपलं काम आहे, मग कळो नाही तर न कळो ज्ञानेश्वरी वाचणं आपलं काम नाही का? अरे ती कळालीच पाहिजे असं कोणी सांगितलंय? मला सांगा बरं, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला अरे जन्म देणारी आई तरी कुठं कळाली? जी जन्म देणारी आई सुद्धा कळत नाही, ही तर विश्वाची माऊली, ती काय कळणार आहे? ती काय कळणार आहे? बरं, दुसरी बाजू सांगतो. कळू नये म्हणून सांगितलेली नाही ज्ञानोबरायांनी, कळावी म्हणूनच सांगितली. पण कळून घेण्यासाठी प्रयत्न केले किती? त्याच्याविषयी समर्पित भावना ठेवली किती? श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उतरे, वाढले अंतरे प्रेम सुख. डौरली हे काया कृपेच्या ओरसे, डौरली हे काया कृपेच्या ओरसे, नवे अनारसे उद्धरिलो. विश्रांती पावलो सांभाळा उतरे, वाढले अंतरे प्रेम सुख. तुका म्हणे मज न घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. विश्रांती पावलो सांभाळा उतरे, वाढले अंतरी प्रेम सुख. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. उतरे चरण संताची, कृपाधारे कधेता विस्तार, कृपाधारे कधेता विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. आता हृदय आपुले चौफाळून या भले, वरी बैसव पावले श्री गुरूंचे तुम्ही संत माझी आकडा. दिठीचा कराल बहुडा, तुम्हा मानेन एवढा होईन मी. सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, 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 तुमच्या लागलो निज चरणा.
संताचे माथा चरणावरी, श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेमसुख. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा गोड असा सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर तुकोबरायांच्या जीवनात परिवर्तन झालं. संतांच्या विचाराने जीवन जगत असताना त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. ते बौद्धिक परिवर्तन झालं, अंतःकरणाचं परिवर्तन झालं आणि शारीरिक परिवर्तन झालं. हे तीनही परिवर्तन या अभंगामध्ये मांडलेत. साधूच्या सानिध्यामध्ये गेल्यामुळे माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं म्हणून साधूविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल मानवी जीवन हे परिवर्तनशील असलंच पाहिजे. प्रत्येक माणसाच्या विचाराचं परिवर्तन असावं, अंतःकरणाचं परिवर्तन असावं, शारीरिक परिवर्तन असावं. मानवी जीवन हे परिवर्तनशील असलं पाहिजे आणि जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन हे परिवर्तनशील आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या पूर्ण जर जीवनाचा आढावा घेतला तर प्रत्येक युग, प्रत्येक वर्षापरत्वे त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळे परिवर्तन होत गेलीत. तुकोबरायांच्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन त्या संतांच्या विचारामुळं झालं, संतांच्या ज्ञानामुळं झालं आणि परिवर्तन झालं म्हणून त्या ज्ञानाविषयी, त्या संताविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आज सुद्धा आपण इथं हा सोहळा साजरा करतो, हा कृतज्ञता सोहळा आहे. मातृपितृ स्मरणार्थ ही कृतज्ञता आहे त्या आईवडिलाविषयीची. ज्या मातापिताने आपल्याला जन्माला घातलं, ज्या मायबापानं आपल्याला लहानचं मोठं केलं, ज्या मायबापानं आपलं पूर्ण शिक्षण केलं, आपल्याला जग दाखवलं ज्या मायबापानं, आणि ज्या मायबापानं या जगामध्ये वागावं कसं हे शिकवलं, त्या मातृपितृंचा स्मरणार्थ म्हणजे त्यांचा कृतज्ञता सोहळा आहे आजचा. त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा आजचा हे अभंग कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आहे. त्या मायबापाची कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. का करू नये? ज्या वेदानं सुद्धा ज्या मातृपित्राचं वर्णन करत असताना ज्या वेदानं सुद्धा त्यांना भगवत स्वरूप म्हणून पाहिलं. मातृदेव भव, पितृदेव भव, त्यांना मायबापांना भगवंताच्या भूमिकेमध्ये वेदानं पाहिलं. जर वेद जर त्यांना भगवंताची भूमिका किंवा देवतुल्य मानत असेल तर आपण सुद्धा त्यांचंच आचरण केलं पाहिजे. विठ्ठल म्हणून हा मातृपितृ स्मरणार्थ हा कृतज्ञता सोहळा आहे. त्या निमित्तानं आपण सगळीच मखमलाबाद ग्रामस्थ मंडळी एकत्र जमलो आहोत. खरं पाहिलं तर हे शहर झालं आता नाशिक आणि मखमलाबाद असं वेगळं काही राहिलं नाही. आता दोन्ही एकत्र झाल्यासारखं वाटतं. आपण हा सोहळा सगळ्याच ग्रामस्थ मंडळींच्या मुलाच्या सहकार्याने करत राहतो. या नाशिक शहराची जी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेमध्ये जे आपल्याच परिसराचे नगरसेवक जे निवडून गेले त्यांच्याही विशेष सहकार्याने हे आपण या मातृपितृ स्मरणार्थ हा सोहळा साजरा करत राहतो. एक दोन वेळेस येण्याचा योग आहे, ज्यांच्या आग्रहाखातर येण्याचा योग आहे. आमचे श्री क्षेत्र भगवानगडाचे ट्रस्टी असणारे आदरणीय नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्येष्ठ ट्रस्टी आहेत आणि बाबांचा आणि त्यांचा गडावर बसण्याच्या आधीपासूनचा स्नेहसंबंध आहे, भक्तीचा संबंध आहे आणि त्या संबंधाने एक प्रतिनिधी या स्वरूपानं त्यांनी मला इथं आमंत्रित केलं. आदरणीय नानांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या गावचे ग्रामस्थ असणारे निवृत्तीनाथाची नितांत सेवा करतात आमचे बाळासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळीच परिसरातून आणि आपल्या मखमलाबादची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आवर्जून साहेबसुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. सगळीच आदरणीय टाळकरी मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय मृदंगाचार्य, दोन्ही गायक, संगीत अलंकार, दोघंही छान चाल म्हटले, ते दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळीच बालवारकरी, सगळे वारकरी उपस्थित आहेत. सुंदर असे साऊंड सिस्टीम लावलेली आहे, छान आहे.
एकदा साऊंड सिस्टीमवाल्यासाठी टाळ्या वाजवा. अशी साऊंड सिस्टीम मिळाली. रात्री कीर्तन होतं माझं जवळच, पण माझा आवाज गेला. हे दुखायला लागलं माझं. सिस्टीम अशी असावी की कीर्तनकाराकडून कीर्तन वधून घेता आलं पाहिजे, त्याला सोडावं असं वाटलं पाहिजे, मोकळं बोलत जावं असं वाटलं पाहिजे. सुंदर असे साऊंड सिस्टीम आहे. मृदंगाचार्य आहेत, विनेकरी बाबा आहेत, सगळीच मंडळी, माता मौल्या बहुसंख्य उपस्थित आहेत, सगळीच आदरणीय ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलो ती सामान्य माती नाही, पवित्र माती. ज्या मातीला स्पर्श झाला प्रभू रामचंद्राचा, ज्या मातीला स्पर्श झाला विश्वगुरू असणारे निवृत्तीनाथ दादांचा. खरं पाहिलं तर मी मागं एकदा इथं नाशिकमध्येच बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं काल्याच कीर्तनाला आलो होतो. त्यावेळेसही बोललो, इथं रामाचेही पावलं लागले आणि इथं रावणाचेही पावलं लागलेत, दोघांचेही लागलेत. आता आपण कोणाकडे जायचं हे आपण ठरवायचंय. रामाच्या पावलाने चालायचं का रावणाच्या पावलाने चालायचं हे आपण ठरवायचंय. दोन्ही स्पर्श झाला इथं. केवळ रावणच आला असं नाही, आई रावण मै रावण आले तिथं. दोघांच्या नावाने गावं सुद्धा आहेत ना. म्हणून आपण कोणत्या मार्गाने चालायचं? रामाच्या विचाराने चालायचं का रावणाच्या विचाराने? रावणाच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं का रामाच्या पावलावर पाऊल? खरं पाहिलं तर आपल्याला जे विश्वगुरू म्हणून लाभले ते निवृत्तीनाथ दादा, त्यांचे सुद्धा पाऊल लागले तिथं. आणि एक सांगू तुम्हाला, सगळ्यात आखरी गुरुचे पाऊल लागले, म्हणून गुरुच्या मार्गाने चालावं. विठ्ठल. जर ऐकायला जड वाटेल, तुम्ही देवाच्याही मागं जाऊ नका, राक्षसाच्याही मागं जाऊ नका, पण गुरुच्या मागं गेल्याशिवाय राहू नका. गुरुच्या विचाराने जगल्याशिवाय राहू नये. जो मनुष्य गुरुच्या विचाराने जगतो त्याला आपोआप देव मिळून जातो. देव प्राप्त करण्यासाठी अन्य विचाराची गरज नाही, संताने दाखवलेल्या मार्गाने जावं, भगवंत आपोआप भेटत राहतो. आधी भगवंत भेटला आणि मग संत भेटले असं कधी होत नाही. भगवंत भेटल्यावर संत नाहीत भेटत, पण संत भेटल्यावर नक्कीच भगवंत मिळतात. विठ्ठल. भगवंताने स्वीकार केला म्हणून काय संत स्वीकार करतील? नाही करत. संतांच्या मनाप्रमाणे वाटलं पाहिजे, संताला वाटलं पाहिजे स्वीकार करावा तर स्वीकार कर. भलेही भगवंताने स्वीकार केला असेल, माऊलीने नाही स्वीकार केला नामदेव महाराजांचा, विसोबा काकाकडे पाठवलं, मग नंतर स्वीकार आहे. अरे भगवंताने पाठवलं होतं तरी नाही स्वीकार केला. आणि जर माऊलीने पाठवलं असेल तर भगवंताला आपोआप स्वीकार करावा लागतो. विठ्ठल. म्हणून आपण केवळ आणि केवळ गुरुच्या वाटेने चालावं, गुरुच्या पावलावर पाऊल टाकून चालावं, गुरुच्या विचाराने जीवन जगावं. गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात, त्याच मार्गाने चालावं. म्हणून आपण सगळीच भाग्यवान माणसं आहोत. या पुण्यवान भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला, नाशिकमध्ये जन्म मिळाला आपल्याला, की जिच्या अवयव इथं पडले म्हणून त्याच्यावरून नाव पडलं. बरोबर. तिचं नाक कान कापलं होतं. आपण जीवन जगत असताना माणसं म्हणतात त्याला बोलायला नाक आहे का, म्हणतात का नाही? म्हणजे त्याला बोलण्याची दानत आहे का आमच्या पुढं? इथं नाक कान कापलेली सुद्धा माणसं आली होती. बरोबर, ज्यांची नाक कान कापली. म्हणून आपल्याला जीवन जगत असताना आखरी निवृत्तीनाथ दादा म्हणून दादांच्या पावलावर पाऊल टाकून जीवन जगावं, गुरुच्या विचाराने जीवन जगावं. म्हणून आजचा हा अभंग संताविषयी आणि गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आहे. विठ्ठल. माणसाच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव असला पाहिजे. बरं का भाऊ, कृतज्ञता भाव असला पाहिजे. दोन शब्द येतात आपल्या जीवनामध्ये, येत राहतात. बरं का बाळासाहेब, एक शब्द येतो कृतज्ञ आणि दुसरा येतो कृतघ्न. या शब्दामध्ये एका अक्षराचा अंतर आहे, घ्न आणि ज्ञ एवढंच अंतर आहे. कृतघ्न आणि कृतज्ञ एवढंच अंतर आहे. ज्ञ आणि घ्न अक्षरा या शब्दामध्ये एका अक्षराचा अंतर आहे,
पण त्या माणसाच्या वागण्यात खूप मोठं अंतर आहे. कृतज्ञाचं वागणं आणि कृतज्ञतेचं वागणं खूप मोठं अंतर आहे. एक तर माणसाने कोणाचे उपकार घेऊ नये आणि घेतले असतील तर त्याच्याविषयी कृतज्ञता भावच ठेवला पाहिजे. तुम्ही जर स्वयंभू असाल तर कोणाचेही उपकार घेऊ नका. आणि जर आपल्यावर कोणी जर उपकार केले असतील, आपल्याला जर मदत केली असेल तर त्याच्याविषयी कृतज्ञताच भाव ठेवला पाहिजे. माणसाने कृतज्ञ होऊ नये, कृतज्ञता भाव ठेवला पाहिजे. काही माणसं म्हणत राहतात मला कोणाची गरज लागत नाही. नवीन नवीन पोरं हे जे तरुण युवक आहेत ना, हे जे सोशल मीडियावर राहतात, तरुण युवक ते स्टेटसला ठेवत राहतात. कुणी नाही दिलं असं आणलंय वडून, ठेवतात ना ते. कुणी नाही दिलं असं आणलंय, ते स्टेटसला ठेवत राहतात ते. अरे बाबा, हे जर जीवन घडवायचं असेल तर अनंत लोकांच्या हात लागल्याशिवाय जीवन घडत नाहीये. बऱ्याच लोकांचे या जीवनाला हात लागतात. अरे माणसाचं पोट भरायचं असेल तर 5 बोटं एकत्र आल्याशिवाय माणसाचं पोट भरत नाही. तर हे जीवन आहे. जीवन आपलं कडीला जायचं असेल तर बऱ्याच माणसाचे हात लागल्याशिवाय ते जीवन पूर्णतेला जात नाही जात पूर्णतेला. म्हणून आपल्यावर कोणाचे ना कोणाचे तरी उपकार असतात आणि घेतले असतील तर त्याच्याविषयी कृतज्ञता भाव ठेवलाच पाहिजे. जिवंत माणसाला माणसाची गरज आहे असं समजू नका. मेलेल्या माणसाला सुद्धा 4 माणसं असल्याशिवाय स्मशानभूमीपर्यंत जात नाही तो. मग जिवंत माणसाला लागणार नाहीत माणसं? अरे आपलं जीवन सगळ्यांच्या सहकार्याने ते पूर्णतेला जात असतं. म्हणून अनंत लोकांचे उपकार असतात, त्यांच्याविषयी कृतज्ञताच भाव ठेवला पाहिजे. विठ्ठल. आणि जर आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता येत नसेल तर नका घेऊ कोणाचे उपकार. सद्गुरू शास्त्री बाबा बोलत असतात पहा. सद्गुरू सांगत राहतात की वाईट माणसाने आपल्या गरजा पूर्ण केल्या तर करून घेऊ नका. वाईट माणसाकडून आपल्या इच्छा कधीही पूर्ण करून घेऊ नका. भलेही आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या तरी हरकत नाही, पण वाईट माणसाकडून इच्छा पूर्ण करून घेऊ नका. कारण त्याचा मोबदला आपण नाही चुकता करू शकत. त्याच्या मोबदला देण्यासाठी आपण नाही पुरे होऊ शकत. आपल्या इथं कालिदास मंदिरामध्ये सद्गुरू शास्त्री बाबांची ज्ञानेश्वरी झाली होती. त्याच कालिदासांचं काव्य, महाकाव्य मेघदूत नावाचं. त्या मेघदूतामध्ये ते यक्षाने त्या ढगासंग संवाद साधलाय. तर ढगाबरोबर संवाद साधत असताना तो यक्ष ते ढगाला बोलतो की मी तुझ्याकडून उपकार घेतो. का घेतो? कारण तू उच्च कुळामध्ये जन्माला आलास. उच्च कुळामध्ये जन्माला आलास म्हणून मी तुझ्याकडून उपकार घेतो. माझा निरोप माझ्या प्रियसेपर्यंत घेऊन जा. ते प्रेम कहाणी मेघदूत नावाची. माझा निरोप तिथपर्यंत घेऊन जा. कालिदासाने सांगितलं यांच्या मोघा वर माधी गुणे नादमे लब्ध कामा. वाईट माणसाने आपल्या गरजा पूर्ण केल्या तर करून घेऊ नये, कारण त्यांचा मोबदला आपण नाही चुकता करू शकत. विठ्ठल. आणि कळत नकळत जर आपल्यावर आपण जर त्यांच्याकडून आपण काही घेतलं असेल, कळत नकळत आपण जर त्यांच्या उपकारामध्ये असाल तर त्यांच्याविषयी कृतज्ञताच ठेवा. जरी आपल्याला कळाला हा वाईट माणूस आहे तरी त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव ठेवला पाहिजे. एक तर कोणाच्या पदरी नोकरी करू नये, आणि जर कोणाच्या पदरी जर नोकरी करत असाल तर त्या मालकाविषयी एकनिष्ठ राहावं माणसानं. जर आपण जर नोकरी करत असाल कोणाच्या पदरी तर त्याने महाभारतातला संजय वाचून काढा. अति गोड आहे संजय. कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या मालकाविषयी. मालक आहे त्याचा राजा धृतराष्ट्र. तो कसा आहे हे त्याला माहित आहे. तो कसा आहे हे त्याला जाणीव आहे. आपल्या भावांच्याच मुलाला वाईट पद्धतीने पाहणारा आहे तो. सगळी जाणीव आहे, पण तरी त्याच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो तो. कारण मला जे प्राप्त झालंय ना ते याच्यामुळं मला प्राप्त झालंय. व्यासजी हस्तिनापुरामध्ये आले. आता कुरुक्षेत्रावरती युद्ध उभा राहणार. कौरव आणि पांडव एकमेकाच्या विरोधात उभा राहणार, मारण्यासाठी उभा राहणार.
व्यासजी प्रगट झाले आणि हस्तिनापुरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर राजाने दर्शन घेतलं, राजा धृतराष्ट्राने व्यासांचं. कसं येणं केलं ऋषीवर्य असं बोलल्याच्या नंतर, काही नाही, तुला जर युद्ध पाहायचं असेल तर मी तुला दृष्टी देऊ शकतो. इतकं वाईट वाटलं त्या राजा धृतराष्ट्राला. राजा म्हणू लागला, हे जे युद्ध उभा राहिलंय ते मी दृष्टीहीन असल्यामुळेच राहिलंय, मी आंधळा असल्यामुळेच राहिलंय हे युद्ध उभा. जर मी डोळस असतो, मला जर दृष्टी असती तर हे कौरव आणि पांडवाचं युद्धच उभा राहिलं नसतं. मी आंधळा आहे. खरं पाहिलं तर मी ज्येष्ठ कौरव आहे, पण आंधळा राजा करू नये हे भीष्माचार्यांनी सांगितलं. आणि सद्गुरू शास्त्री बाबा सांगत असतात की आंधळा राजा करू नये भीष्माचार्यांनी सांगितलं, पण राजा झाल्यावर काही काही माणसं आंधळे होतात. आंधळा होऊ द्या राजा झाल्यावर, पण आंधळाच राजा कसा करावा म्हणून भीष्माचार्यांनी धृतराष्ट्राला बाजूला केलं आणि पंडूला राजा केलं. अरे मी राजा होतो. अरे या डोळ्याची कृतार्थता कशामध्ये? मिळालेले हे डोळे बाल्य अवस्थेमध्ये लहानची मोठी होतात लेकरं, त्या लेकराचं बालपण पाहण्यामध्ये डोळ्याची कृतार्थता आहे. डोळ्याची सार्थकता कशामध्ये? त्या लेकराचं तरुणपण पाहण्यामध्ये, त्याचा गौरव पाहण्यामध्ये, त्यांचं लग्नाचे सोहळे पाहण्यामध्ये सार्थकता आहे डोळ्याची. आणि आज माझीच मुलं एकमेकाला मारण्यासाठी उभा आहेत, धडावेगळी झालेली मुंडके पाहण्यासाठी तुम्ही मला दृष्टी देताय का? नकोय मला दृष्टी. तुम्हाला वाटत असेल मला युद्ध कळावं, कुरुक्षेत्रावर काय चाललंय हे जर कळावं असं वाटत असेल तर माझा एकनिष्ठ नौकर आहे, त्याला दिव्य दृष्टी द्या, त्याला दृष्टी द्या. व्यासाने संजयाला दृष्टी दिली. 9 अध्याय ऐकले संजयाने. संजयाचं बोलणं इतकं गोड आहे ना. संजय अंतकरणातून स्वतःला भाग्यवान समजतो. काय कृपा झाली व्यासांची आमच्यावरती. खरं पाहिलं तर आमच्या मनामध्ये सुद्धा नव्हतं की आम्हाला हे सगळं पाहता येईल म्हणून, आम्हाला हे सगळं अनुभवता येईल म्हणून. गीतेचा ज्ञान आम्हाला अनुभवता येईल, काही नाही, फक्त व्यासांची कृपा झाली आमच्यावरती. आमच्यावर व्यासांची कृपा होण्याचं कारण काय? फक्त आम्ही आमच्या मालकाविषयी एकनिष्ठ राहिलो. विठ्ठल फक्त मालकाविषयी एकनिष्ठ राहिलो. 9 अध्याय ऐकले आणि 9व्या अध्यायामध्येच गोड विषय आला. मन मना भूमत भक्तो मध्याजी माम नमस्करू. आणि बराय बोलताना बोलले, भगवंत म्हणतात, तू मन हे मी चिकरी माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मग हा विषय पूर्ण झाल्याच्या नंतर थोडा थोडा पुढे विषय गेला. मग तिथं संजय बोलू लागला. अरे 9 अध्याय ऐकले संजयाने, अष्टसात्विक भाव जागृत झाले, रोमांच उभा राहिले. अरे आपल्याला काय मिळालं ऐकण्यासाठी? नाहीतर आम्ही घोड्याचा खरारा करणारी माणसं आणि आम्हाला हे अद्भुत ज्ञान ऐकायला मिळालं. डोळे झाकलेले होते संजयाने, दिव्य दृष्टी होती, पाहत होता, दिसत होता, हे चर्मचक्षु झाकलेली होती. आणि डोळे उघडले, पाहिलं राजा धृतराष्ट्र निवांत बसलेला होता. अरे 9व्या अध्यायापर्यंत ज्ञान ऐकलं, संजयाच्या जीवनाचं परिवर्तन झालं, अष्टसात्विक भाव जागे झाले ऐकल्याच्या नंतर. आणि जसं ऐकलंय तसंच राजा धृतराष्ट्राला सांगतोय. पण राजा धृतराष्ट्र निवांत बसला. तिथं संजय बोलताना बोललो, एकच शब्द बोलला, अहो ऐकत जात की अवधारा. तव या बोला निवांत म्हातारा. संजय म्हणतो ऐकताय का? असं बोलल्याच्या नंतर ते राजा धृतराष्ट्र निवांत बसलेला होता. या बोला निवांत म्हातारा. आता इथून पुढे संजय मनात बोलतोय बरं का. फक्त ऐकता का एवढा शब्द उच्चारला संजयानं आणि राजा धृतराष्ट्राकडे पाहिलं. आणि इथून पुढच्या ओव्या ज्या 4-5 ओव्या येतात त्या संजयाच्या मनातल्या ओव्या येतात. बोललेला नाहीये संजय, पण त्याच्या मनात काय चाललंय ते ज्ञानोबरायांनी सांगितलं. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला आणि ज्ञानेश्वरीचा गोडवा सांगतो. भगवंत काय बोलले कुरुक्षेत्रावरती ते व्यासाने लिहून ठेवलं. श्री भगवानु वाच. अर्जुन काय बोलले ते अर्जुन वाच. राजा धृतराष्ट्र काय बोलतात
ते व्यासांनी लिहून ठेवलं. संजय काय बोलला हे सुद्धा व्यासांनी लिहून ठेवलं. हे जे चौघजण जे काही बोललेत ना ते व्यासाने लिहिलं, जे बोलले ते लिहिलं. पण ज्ञानोबरायांनी हे चौघं काय बोलले हे तर सांगितलं, पण या चौघाच्या मनात काय चाललंय हे सुद्धा सांगितलं. म्हणून गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं वेगळेपण काय आहे, तर ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं वेगळेपण या चौघांच्या मनात काय चाललंय हे सुद्धा ज्ञानोबराय सांगतात. विठ्ठल हे वेगळेपण आहे. आपल्याला पुढे पुढे अर्जुनाच्याही मनामधले आपल्याला ओव्या सापडतील. इथं संजयाच्या मनातल्या ओव्या आहेत. ह्या संजय मनातली मनात बोलतो, राजाला बोलत नाही. फक्त ऐकता का एवढा शब्द उच्चारला आणि पाहिलं संजयाने तव निवांत म्हातारा आता मनात बोलायला लागला. जैसा मैसा नुठी कापुरा तैसा उगाची असे. जसं मोठी नदी असावी, पाण्याचा डोहा असावा आणि एखादी मैस जाऊन त्या डोहात बसावी, ती बाहेर यायचं नावच घेत नाही, तसा हा केवळ आणि केवळ माझा पोरगा काय करतो एवढंच मला सांग, याच्यापेक्षा बाहेर यायचं नावच घेईना हा. तव निवांत म्हातारा जैसा मैसा नुठी कापुरा तैसा उगाची असे. संजय माथा तुकेला, त्याने कपाळाला हात लावला. संजय माथा तुकेला. अमृताचा पाऊस वर्षला. अरे इथं अमृताचा पाऊस वर्षतोय आणि असताच गेला सिजिया गावा. विठ्ठल वर्षभर इथं होता, पण ज्या दिवशी मखमलाबादचा सप्ताहाचे फुलं पडले त्याच दिवशी दुसऱ्या गावाला निघून गेला. काय उपयोग, तो असताच गेला सिजिया गावा. ज्ञानोबराय म्हणतात अमृताचा पाऊस वर्षतोय, ज्ञानामृताचा पाऊस इथं पडतोय आणि हा असताच गेला सिजिया गावा. संजय पुन्हा मनात बोलू लागला. परी दातार हा आमुचा, हा शब्द अति महत्वाचा आहे. हा कोण आहे, तर माझा दातार आहे तो. माझं कुटुंब सांभाळतो तो, माझ्या कुटुंबाची अर्थव्यवस्था सांभाळतो. माझ्या लेकरा बाळाच्या अंगावर कपडे येतात ते याच्या अर्थामुळे येतात. हा माझा दातार आहे. परी दातार हामुचा ये बोलता मैळेल वाचा. याच्याविषयी काही बोलावं तर माझी वाणी मलिन होईल. ये बोलता मैळेल वाचा, काय करू याचा स्वभावची आयसा. काय करावं म्हटले याला समजून सांगितलं तरी नाही समजून सांगता येत, त्याला नाही समजत. काय करावं याचा स्वभावच असा आहे. पण जाऊ द्या, हा माझा दातार आहे, याच्याविषयी न बोललेलं बरं. विठ्ठल संजयाने शब्द वापरला राजा धृतराष्ट्राविषयी, तो आमचा दातार आहे, माझं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी घेतो, याच्यामुळं मला विश्वरूप पाहता येतं. हे सगळं बोलला संजय याच्यामुळं. खरं पाहिलं तर भगवंताने अर्जुनासाठी विश्वरूप दाखवलं. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगितल्या, एक एक विभूती सांगितली भगवंताने. वृक्षामध्ये अश्वत्थ मी आहे, 4 वेद आहेत, सामवेद मी आहे. जी गायन करतात, गायनामध्ये पंचम स्वर मी आहे. लोकपत्ते खेळतात ना, का नाही खेळत? जुन्या काळामध्ये जास्त खेळायचे, आता मोबाईलवर खेळायला लागले. ते कागद गेले, आता मोबाईलवर खेळायला लागले. बरेच घरं बुडाली सगळी. भगवंत म्हणतात द्यूत, त्या द्यूतमधलं छल माझी विभूती. लोक खेळतात ना, त्याच्यामधलं छल माझी. अशा बऱ्याच विभूती सांगितल्या. ज्या ज्या गोष्टी आहेत जगामधल्या त्या सगळ्या विभूती सांगितल्या. अर्जुना एवढ्याच विभूती आहेत का? नाही, मी प्रमुख सांगितल्या. ज्ञानोबराय म्हणतात भगवंताच्या मुखातली उभे. भगवंत म्हणतात अरे अर्जुना, अंगीच्या रोमा किती जयासी तया न गणवती. अरे माणसाच्या अंगावर रोम किती आहेत, अरे याची त्यालाच मोजता येत नाहीत. तसं माझी विभूती मला नाही मोजता येत. अनंत विभूती आहेत, पण तुला मी प्रमुख सांगितल्या. पण अर्जुना, माझ्या एका अंशावर हे संपूर्ण जग बसलेलं आहे. जाता जाता 10व्या अध्यायातला शेवटचा श्लोक भगवंताच्या मुखातून बाहेर पडला. विष्टभ्याहमिदं कृष्णमेकांशेन स्थितो जगत.
अरे अर्जुना, माझ्या एका अंशावर हे जग उभा आहे. अर्जुनाला 10व्या अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये उत्सुकता लागली की याच्या एका अंशावर हे कसं जग उभं आहे. तो भगवान श्रीकृष्ण माझ्या रथाच्या एका अंशावर उभा आहे आणि तो म्हणतो माझ्या एका अंशावर हे जग उभं आहे. उत्सुकता लागली अर्जुनाला. मग 11व्या अध्यायाच्या ज्या सुरुवातीच्या अर्जुनाच्या ओव्या आहेत ना, त्या सुद्धा अर्जुनाच्या मनातल्या ओव्या आहेत. अर्जुन मनात म्हणतो, यानं वसुदेव महाराजाला सांगितलं नाही, माता देवकीला सांगितलं नाही, दाखवलं नाही ते विश्वरूप, बंधू बळीभद्राला दाखवलं नाही, अरे गोपिका त्यांनाही दाखवलं नाही, तो मला कसा दाखवेल. हे मनातली मनात बोलतोय अर्जुन. म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वरीचा अंतर सांगतो. ज्ञानोबरायांनी या सगळ्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे सुद्धा लिहून ठेवलं यांच्या मनामध्ये. म्हणून संजयाने राजा धृतराष्ट्राविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला. तो इथं व्यक्त केलाय. राजा धृतराष्ट्र कसा आहे हे त्याला माहीत आहे, पण तरीही त्या राजा धृतराष्ट्राविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. विठ्ठल. का? कारण त्याचे उपकार घेतलेत त्यानं. तसं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा आजच्या अभंगामध्ये कृतज्ञता भाव व्यक्त करतात. कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन संतांच्या विचारामुळे परिवर्तन झालं, संतांच्या ज्ञानामुळे परिवर्तन झालं. जगद्गुरु तुकोबरायांनी बदल झाला तुकोबरायांच्या जीवनामध्ये. इतका बदल झाला की दुष्काळानंतर तुकोबरायांचं जीवनच बदलून गेलं. कीर्तनकार सद्गुरू बोलत राहतात, सद्गुरू शास्त्री बाबा सांगत राहतात. त्या दिवशीच त्या सेलूच्या कीर्तनामध्ये बोलले बाबा, कीर्तनकार जगद्गुरु तुकोबरायची गरिबी सांगत राहतात. तुकोबराय गरीब होते, तुकोबराय गरीब होते. तुकोबरायची गरिबी सांगता सांगता कीर्तनकार कधी श्रीमंत झाला हेच त्याला कळलं नाही. जगद्गुरु तुकोबराय गरीब नव्हते, ज्ञानोबराय गरीब नव्हते. राजघराण्यामध्ये जन्माला आलेत, ही श्रीमंत घरामध्ये जन्माला आलेत. जगद्गुरु तुकोबरायाकडे आलेली गरिबी हा व्यसनाधीनतेचा परिणाम नाहीये, हा उदारतेचा परिणाम आहे. विठ्ठल. तो उदारतेचा परिणाम आहे. तो उदार होते जगद्गुरु तुकोबराय. आणि श्रीमंत मनुष्य धनाने जरी गरीब राहिला तरी अंतकरणाने तो उदारच असतो, अंतकरणाने तो श्रीमंतच असतो. एवढी श्रीमंती होती यांची. ज्ञानोबराईचे पंजोबा मराठवाड्याचे प्रमुख होते. ज्ञानोबराईचे पंजोबा आजही माऊलीच्या पंजोबाची समाधी आहे. आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, ज्या जिल्ह्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरव आहे, असा आमचा बीड जिल्हा, बरं का. त्या बीड जिल्ह्यामध्ये ज्ञानोबराईच्या पंजोबाची समाधी आहे. समाधी असण्याचं कारण काय? ज्ञानोबराईच्या पंजोबा, देवगिरीचं राज्य होतं त्या काळामध्ये. कारण माऊलीच्या काळामध्ये देवगिरीचं राज्य होतं. राजा रामदेवराय राजा होता, हे ज्ञानोबराईंनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. शेवट जाता जाता बोलले ना, राजा कोण होता 12व्या शताब्दीमध्ये ते सांगितलं ज्ञानोबराईने. आता पुढे ऐका. देवगिरीचं राज्य होतं आणि त्या देवगिरीच्या राजाच्या पदरी ज्ञानोबराईचे पंजोबापर्यंत जहागिरी आली. मराठवाड्याचं प्रमुख पद ते बीडपासून धुळे सोलापूर हायवे जातो पहा. बीडच्या बाहेर गेलं का एक घाट लागतो, पालीचा घाट. त्या पालीच्या घाटामध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये ज्ञानोबराईचे पंजोबा मारले गेले. एकुलता एक मुलगा म्हणजे ज्ञानोबराईचे आजोबा. ज्ञानोबरायांचे पंजोबा मारले. पत्नीने ठरवलं, म्हणजे ज्ञानोबराईच्या पणजीने ठरवलं की माझ्या मुलाला आता सैन्यामध्ये भरती नाही करायचं, माझ्या मुलाला आध्यात्मिक शिक्षण द्यायचं, माझ्या मुलाला आता वेदाचं शिक्षण द्यायचं. या भावनेनं तिथून पुढे आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली ज्ञानोबरायांच्या आजोबापासून. नाहीतर हा राजघराणा आहे. सद्गुरूंचं वाक्य सांगतो तुम्हाला, अध्यात्म ज्ञान हे श्रीमंत घरामध्ये जन्माला आलं, पण ते गरीबाच्या हाती लागलं. विठ्ठल. ते श्रीमंतीमध्ये जन्माला आलंय, ते सामान्य जन्माला आलेलंच नाही, ते उदार अंतकरणातून जन्माला आलेलं आहे. ते अध्यात्म ज्ञान हे तृप्त अंतकरणातून जन्माला आलेलं आहे. ते ज्ञानोबराय, ते जगद्गुरु तुकोबराय. श्रीमंत होते जगद्गुरु तुकोबराय.
देहूगावचं मंदिर जगद्गुरु तुकोबरायांनी बांधलंय. केवढी श्रीमंती असेल विचार करा, किती श्रीमंत असतील. पण होतं नव्हतं तेवढं वाटून दिलं जगद्गुरु तुकोबरायांनी. पुन्हा अपेक्षा धरली नाही परत वापस येईल म्हणून या भावनेनं. मग आता भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोराडा डोंगर हे पाहायला सुरुवात केली. साधना सुरू केली जगद्गुरु तुकोबरायांनी. साधना सुरू करत असताना हातामध्ये ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी घेतली आणि ज्ञानेश्वरीची 1000पेक्षा जास्त पारायण सुरू केले. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी आता आत्मसात करू लागली. मुखातून ज्ञानोबरांच्या ओव्या बाहेर पडू लागल्या आणि ज्ञानोबरांच्या ओव्या पाठ केल्या. हे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं. काही पाठ केली संतांची उत्तरे, काही पाठ केली, जेवढं जमलं तेवढं मी पाठ केलं म्हटले. ज्ञानेश्वरी पाठ करायला सुरुवात केली. अरे ज्ञानोबरायांचे शब्दाचा स्वीकार केला, अमृतमय अमृत वचनाचा स्वीकार केला, म्हणून मुखातून सुद्धा अमृत वचनेच बाहेर आली मुखावाटे अमृत वचने जगद्गुरु तुकोबराने ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचा स्वीकार केला, अमृत वचनाचा स्वीकार केला, म्हणून मुखातून सुद्धा अमृत वचने बाहेर पडली. आली मुखा वाटे अमृत वचने. ज्या अमृत वचनाचा स्वीकार केल्यामुळे अमृत वचन बाहेर पडली. त्या अमृत वचन मुखातून बाहेर पडली, ती अभंग बाहेर पडली. एक सांगू तुम्हाला, जो ओव्याचा स्वीकार करतो त्याच्या मुखातून अभंग बाहेर पडत असतात. माणसं म्हणतात हा माणूस लय शिव्या देतो. अरे आत शिव्या भरल्यात म्हणून बाहेर पडतायत, आत भरल्यात म्हणून. तुकोबराच्या मुखातून अभंग बाहेर पडतात, आत ओव्या भरल्यात म्हणून अभंग बाहेर पडतात. विठ्ठल छान प्रमाण दिलं. जगद्गुरु तुकोबराय बोलले, आली आली मुखा वाटे अमृत वचने. अमृत वचने आणली नाही, आली. आणलेली कधी निघून जाईल, पण आलेली जात नसते. ती मनाने आली पाहिजे. हा, ती मनाने आली पाहिजे. आणलेली राहील याचा भरवसा नाही, पण आलेली जातच नसते. अमृत वचन बरं का. तुम्ही लय लांब विचार करीत होते काय. अमृत वचन जी आली, मग तुकोबराच्या पुन्हा नाही गेली. आली मुखा वाटे अमृत वचने, ती अमृत वचने आली. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमुळे माझ्या मुखातून अभंग बाहेर पडतात. त्या शब्दाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून तुकोबरांच्या मुखातून अभंग बाहेर पडला. अभंगाचं पहिलं श्री संताची माथा चरणावर
जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं. ज्ञानोबरायांच्या शब्दाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. जगद्गुरु तुकोबराय बोलले, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संतांच्या चरणावर नतमस्तक. श्री संताचे कल्याणकारी शब्द आहे. जी व्यक्ती कल्याणकारी असतात, आपल्या जीवनाचं कल्याण करणारी असतात, त्यांच्याविषयी श्री हा शब्दाने उच्चार केला जातो. ते आमचे श्री संत आहेत आणि ते आमचं कल्याण करणारे आहेत. माथा चरणावरी, त्याच्या चरणावर नतमस्तक. चरण शब्दाचा अर्थ होतो पाय. चरण आणि पाय दोन्ही एकार्थी शब्द. पाय असू द्या किंवा चरण असू द्या. ज्ञानोबराय ते बहिणाबाई मधील सगळे संत आले. ज्ञानोबरायपासून ते बहिणाबाईपर्यंत जेवढे काही वारकरी संप्रदायामधील संत असतील, कोणत्याही संतांनी अभंग लिहिला असेल आणि त्या अभंगामध्ये पाय किंवा चरण शब्द आला असेल तर त्या शब्दाचा एकच अर्थ होतो संतांचं ज्ञान. सद्गुरू शास्त्री बाबांनी आळंदीच्या कीर्तनात संताची पायी हा माझा विश्वास यावर बोलताना सांगितलं होतं. पाय शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. पायावर विश्वास म्हणजे या पायावर विश्वास नाही, त्यांनी सांगितलेल्या शब्दावर विश्वास, त्यांनी सांगितलेल्या ज्ञानावर विश्वास. म्हणजे आमचा विश्वास कोणावर? तो ते ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवर. आमचा विश्वास कोणावर? निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंगावर. आमचा विश्वास कोणावर? ते जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यावर. जेवढी काही संत मंडळी असतील त्यांनी जे वाङ्मय निर्माण केलं त्यांच्यावर आमचा विश्वास. त्या संतांच्या ज्ञानावर आमचा विश्वास हाच आमच्या जीवनाचा श्वास. आमच्या जीवनाचं जीवन कशावर चालतं? ते त्यांच्या विश्वासावर, त्या ज्ञानाच्या विश्वासावर चालतं. म्हणून संतांचे चरण म्हणजे संतांचं ज्ञान. त्या ज्ञानावर नतमस्तक. नतमस्तक म्हणजे मस्तक त्यांच्या ज्ञानाविषयी एकनिष्ठतेने वागणं. म्हणजे तरी काय? आयुष्यभर किंवा जीवन जगत असेपर्यंत या मस्तकामध्ये त्यांचं ज्ञान म्हणजे त्यांच्या विचाराने चालणं. विठ्ठल ज्ञानेश्वरीच्या विचाराने चालणं. ज्ञानेश्वरी सांगणं वेगळं, ज्ञानेश्वरी सांगणं वेगळं. आता आम्ही कीर्तनात ज्ञानेश्वरी सांगतो, पण सद्गुरू शास्त्री बाबा ज्ञानेश्वरी सांगतात असं नाही, ते ज्ञानेश्वरी जगतात. ते ज्ञानेश्वरी जगतात. नवे नवे त्यांच्या मुखातून जर ज्ञानोबरांची ओवी बाहेर पडली तर समाधीत ज्ञानोबरा डोलायला लागतात. समाधीमध्ये अर्थ सांगायला लागले की असं वाटतं की माऊलीला अपेक्षितच हाच अर्थ असला पाहिजे. आणि आपण 8 दिवस ज्ञानेश्वरी ऐकली त्यांच्या मुखातून, समोर बसून ऐकली, हाच अपेक्षित अर्थ असला पाहिजे. म्हणून ज्ञानोबरांच्या शब्दाविषयी, ज्ञानोबरांच्या ज्ञानाविषयी, त्यांच्या ज्ञानावर, त्यांच्या चरणावर नतमस्तक. म्हणून तुकोबाराय बोलले, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संतांच्या चरणावर. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीविषयी जगद्गुरु तुकोबारायांनी कृतज्ञता व्यक्त केली. का केली? अरे माझ्या मुखातून अभंग बाहेर पडतात, हे ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचे उपकार आहे. अरे ती जर नसती तर आम्ही नसतो या अवस्थेला आलो. ती ज्ञानेश्वरी आहे म्हणून ती साधकाचा संत बनवते. आजही ज्ञानेश्वरी साधकाचा संत बनवते. श्री संत भगवान बाबांच्या समोर जर कोणता ग्रंथ आहे असं जर पाहिलं तर बाबांच्या समोर ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. अरे मुखातून ज्ञानेश्वरी ग्रंथ एकदा तरी बाहेर पडावा. आपल्याला मराठी बोलता येते, आपल्याला मराठी वाचता येते. अरे जे शब्द ज्ञानोबरायांच्या मुखामध्ये खेळले, जे शब्द ज्ञानोबरायांच्या जिभेवर खेळले, असं म्हणण्यापेक्षा शब्दाने वाट पाहावी की माझा ज्ञानेश्वरीमध्ये कुठं अंतर्भाव करतायत ज्ञानोबराय. अरे शब्द रांगेमध्ये उभा राहावेत माऊलीच्या समोर आणि आमचा कुठंतरी अंतर्भाव करा माऊली. अशा ओव्या ज्ञानोबरांच्या मुखातून बाहेर पडू लागल्या. अरे एकदा तरी आपल्या मुखातून त्या ओव्या बाहेर पडाव्यात. आपण सगळी सुज्ञ माणसं आहात, वारकरी माणसं आहात. आपली बरीच ज्ञानेश्वरी पारायणं झालीत. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेची पारायण झालीत. आपण पारायण करणारी सुज्ञ माणसं आहोत. आपल्या मुखातून एकदा तरी ज्ञानेश्वरी ग्रंथ बाहेर पडला पाहिजे.
अरे ज्याला मराठी वाचता येते नक्की त्यानं जीवनात येऊन काय करावं तर ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचे एकदा तरी पारायण करावं. विठ्ठल किती भाग्यवान मनुष्य आहे की जे शब्द ज्ञानोबरांच्या मुखामध्ये होती ते शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात. किती भाग्यवान माणूस. एक बोलू बाळासाहेब, माणसं शिव्या देतील पण ओव्या नाही गायची. बरोबर. माणसं शिव्या देतील, सर्रास शिव्या देतील. चौकामध्ये दबदबा कोणाचा? ज्याला जास्त शिव्या येतो त्याचा. ज्याला ओव्या पाठ आहे त्याचा नाही, त्याला तर धक्का देऊन जातील. पण ज्याला जास्त शिव्या येतात त्याचा दबदबा जास्त. माणसं शिव्या देतील पण ओव्या नाही गायची. माणसं हिरोने वापरलेला डायलॉग म्हणतील पण ज्ञानोबरांच्या मुखातल्या ओव्या नाही म्हणायची. ते डायलॉग म्हणतात ना, पोरं म्हणतात ना डायलॉग, पिक्चरमधले डायलॉग बोलत राहतात. हिरो जसा बोलला तशी लहान लहान पोरं सुद्धा बोलत राहतात. अरे आपल्या लेकराच्या मुखातून एकदा तरी ज्ञानोबरांच्या ओव्या बाहेर काढाव्यात. पिक्चरचा डायलॉग घेण्यापेक्षा ज्ञानोबरांच्या मुखातून जे उभे निघाल्या त्या एकदा तरी निघाव्या. माणसं शिव्या. एकदा काय झालं, घडलेला प्रसंग सांगतो नाना. दुपारचं काल्याचं कीर्तन होतं आणि कीर्तन करून चाललं होतं. घडलेला प्रसंग. आणि आता तो आमचा मराठवाड्याचा भाग आहे. आर्दंड माणसं आहेत, पहिल्यापासूनच आहेत. ते बाबांनी कशी सांभाळली असतील हे शास्त्री बाबा कमाल करतात. बाबा म्हणत असतील कशी माणसं सांभाळली, बाबा जन्माला आले म्हणून तरी सुधारली ती. पण नैसर्गिकरित्या अडाणी समाज, अज्ञानी समाज, बाबांनी अशा समाजाला एकत्र केलं. अज्ञानी माणसाला एकत्र करून ज्ञानाच्या मार्गावर आणलं. श्री संत भगवान बाबा म्हणजे महान संत. अंधश्रद्धा निर्मुक्त परमार्थ शिकवला बाबाने. बाबाच्या जीवनाचा जर आढावा घेतला तर बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे श्री संत भगवान बाबा. बहुआयामी. एका अंगाने बाबाकडे पाहताच येत नाही, सर्वांगाने बाबाकडे पाहावं लागतं. बाबा वारकरी संत तर होतेच होते, पण बाबा एक समाज संघटक होते. बाबामध्ये एक शिक्षण महर्षी दडलेला होता. बाबामध्ये एक इंजिनियर सुद्धा दडलेला होता. आणि बाबा त्या काळचे डिझायनर सुद्धा होते. ही सगळं सांगतो तुम्हाला. शिक्षण महर्षी दडलेला होता. बाबांनी शाळा काढल्या त्या काळामध्ये. बाबा कितवी शिकले होते जर बाबाला विचारलं तर बाबा 4थी शिकलेले होते फक्त. पण बाबांनी भगवान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्या काळामध्ये बाबांनी छात्रालय निर्माण केली. त्या काळामध्ये 50 विद्यार्थी भगवान बाबा सांभाळत होते. त्या काळात छात्रालय निर्माण करून गरिबाची लेकरं लहानची मोठी केली भगवान बाबानं. अज्ञानी माणसाची लेकरं, अक्षरशत्रू असलेला बाप, त्यांचा मुलगा कलेक्टर केला भगवान बाबानं. या पदापर्यंत नेलीत बाबानं. मराठवाड्याचं विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं, संभाजीनगरला आहे. त्या काळी औरंगाबाद म्हणायचे. त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले के.पी. सोनवणे. ते बाबाचे पहिले विद्यार्थी होते. मराठवाड्याचं कुलगुरू पद बाबांच्या पहिल्या विद्यार्थ्याला मिळालं होतं. एवढे महान होते भगवान बाबा, एवढे महान होते. बाबांच्या त्या हॉस्टेलमध्ये, बाबांच्या छात्रालयामध्ये जे विद्यार्थी झाले, पहिला विद्यार्थी झाला आमदार झाला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कायंदे साहेब पहिले आमदार झाले. बाबाच्या छात्रालयामध्ये शिकले. ते पहिले विद्यार्थी बाबांचे महान पदावर गेले. म्हणून बाबामध्ये एक शिक्षण महर्षी. बाबा इंजिनियर सुद्धा होते. गडाची जी डिझाईन, गडाची डिझाईन आहे ना, ती सगळी बाबांनी तयार केलेली आहे भगवान बाबांनी. केवळ भगवानगडाचीच केलेली असं नाही. मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 3 गड आहेत. एक नारायणगड आहे, एक गहिनीनाथ गड आहे आणि एक भगवानगड आहे. या 3ही गडाची डिझाईन श्री संत भगवान बाबांनी केली. म्हणून बाबा इंजिनियर सुद्धा होते. बाबा डिझायनर सुद्धा होते बरं का. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, सांगतो तुम्हाला. बाबाच्या काळामध्ये सगळे वारकरी होते. बाबाच्या बरोबर समकालीन बरीच संत मंडळी होती, बरीच वारकरी मंडळी होती, बरेच कीर्तनकार होते. पण बाबा जसा पोशाख घालत होते तसा कोणीच पोशाख घालत नव्हतं. गुडघ्यापर्यंत कोट फक्त भगवान बाबा घालायचे वारकऱ्यामध्ये. इथपर्यंत कोट असायचा. उभा फोटो पाहिलाय ना बाबांचा, फक्त भगवान बाबा घालायचे.
हातामध्ये घड्याळ असावी, ती फक्त भगवान बाबानेच. जरीचं उपरणं आणि जरीचं धोतर वापरावं, गळ्यामध्ये ज्ञानोबरांची पवित्र समाधी असावी आणि कानामध्ये कुंडल असावेत, ही डिझाईन दिली श्री संत भगवान बाबांनी. विठ्ठल म्हणून श्री संत भगवान बाबा डिझायनर सुद्धा आहेत. तसं कोण, आणि आता सध्या ज्याला बाबा जसे कपडे घालतात शास्त्री बाबा, जर आळंदीला जरी कीर्तनाला उभा राहिले ना बाबा, सगळे कीर्तनकार उभा येऊन बसतात जवळ, महाराष्ट्रातले सगळे. आणि बाबांनी कंबर बांधले की कीर्तनकार विचार करत राहते बाबांनी उपरणं आणलं कुठून. इथून सुरुवात असते. म्हणजे नाविन्यता आहे ती, आज आहे असं नाही, ही पिढ्याने पिढ्याची नाविन्यता आहे. विठ्ठल म्हणून तुम्हाला घडलेला प्रसंग सांगत होता. मराठवाड्यातून बाजूला गेलो होतो आपण बरं का. काल्याचं कीर्तन आणि कीर्तन करून चाललो होतो. आता रस्ता खराब होता, खेड्याचा भाग होता, आणि खेड्याचा भाग असल्यामुळं जाता जाता कृष्णा होता बरोबर, गाडीच्या काचा खाली घेतल्या आणि चाललो होतो. रस्ता खराब असल्यामुळे गाडी स्लो दम्मानी चाललेली होती. एका माणसानं कपाशीत आऊत धरलं होतं, पाळी घालत होता. समजतंय ना? हा, आऊत धरलं होतं. काय नाही, आता मला म्हणता सुद्धा येणार नाही. बरं हा, पाळी घालत होता, आऊत धरलं होतं त्यानं. आणि आऊत धरल्या असल्याने ते बैल मध्ये मध्ये फाटा पाडायचे. तो बैलाला शिव्या देत होता, इतका शिव्या देत होता, त्याला जेवढ्या येत होत्या तेवढ्या देत होता तो. एवढा शिव्या देत होता बैलाला. मी न राहून गाडी थांबवली आणि गाडी खाली उतरून त्याला म्हणलं, अरे बैलाला कशाला शिव्या देतो बाबा? ते मला, तुम्हाला काय करायचंय? बैल माझे आहेत. बरोबर साहेब, बरोबर आहे, बैल त्याचे, आपल्याला काय करायचं? तुम्हाला काय घेणं देणं? तुम्ही रस्त्याने चालला जा, बैल माझे आहेत, मी शिव्या देईल नाही तर काय कर, तुम्हाला काय करायचंय? बरं म्हणलं ठीक आहे बाबा, बैल तुझे काय, तुला शिव्या द्यायच्या ते. पण मला एक विचारायचं आहे, तू ज्या शिव्या बैलाला देतोस त्या शिव्या त्या बैलाला कळत्यात का? साधा प्रश्न विचारला त्याला. ज्या शिव्याचा प्रयोग करतोस तू, त्या शिव्या त्या बैलाला कळतात का? तो मला कळो नाही तर न कळो, देणं आपलं काम आहे म्हणला. त्या कळाल्याच पाहिजे असं काय नाही, देणं आपलं काम आहे. जर कळो नाही तर न कळो शिव्या देणं आपलं काम आहे, मग कळो नाही तर न कळो ज्ञानेश्वरी वाचणं आपलं काम नाही का? अरे ती कळालीच पाहिजे असं कोणी सांगितलंय? मला सांगा बरं, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला अरे जन्म देणारी आई तरी कुठं कळाली? जी जन्म देणारी आई सुद्धा कळत नाही, ही तर विश्वाची माऊली, ती काय कळणार आहे? बरं, दुसरी बाजू सांगतो. कळू नये म्हणून सांगितलेली नाही ज्ञानोबरायांनी, कळावी म्हणूनच सांगितली. पण कळून घेण्यासाठी प्रयत्न केले किती, त्याच्याविषयी समर्पित भावना ठेवली किती. पण एखाद्याला म्हटलं का ज्ञानेश्वरी वाच, तर तो म्हणतो मी असल्या भानगडीत पडत नाही. म्हणजे आम्हाला त्या दिवशी कळालं की ज्ञानेश्वरी वाचणं भानगड आहे बाबा. म्हणजे कशालाही काही प्रयोग करून टाकत राहतात, काही शब्द वापरत, असल्या भानगडीत पडत नाही म्हणून. एकदा तरी आपल्या मुखातून ज्ञानेश्वरी ग्रंथ बाहेर पडावा, एकदा तरी. की ज्ञानोबरांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द. एक बोलू तुम्हाला, आताची सध्याची शिक्षण व्यवस्था बदलायला लागली. पहा, तुमच्याकडे इंग्लिश स्कूल आलेत, प्रमाण भरपूर झालं, शिक्षण व्यवस्था बदलायला लागली. लेकराला येणाऱ्या युगाचं, येणाऱ्या काळाचे शिक्षण देण्याची आता सध्याच्याला गरज आहे. याच भावनेने आपण ते शिक्षण दिलंही पाहिजे, देऊ नये असं नाही, दिलं पाहिजे. येणाऱ्या काळाचा वेध घेणारं शिक्षण असावं. इंग्रजी भाषा जगाचे दरवाजे खुले करणारी भाषा आहे. प्रत्येक देशाचा दरवाजा त्या इंग्रजी भाषेतून जातो. म्हणून ती भाषा अवगत झालीच पाहिजे आपल्या लेकराला, का असू नये, असलीच पाहिजे. पण त्याबरोबर, त्या भाषेबरोबर आपल्या लेकराला आपल्या संस्कृतीचं सुद्धा शिक्षण असावं, आपल्या मराठी भाषेचं सुद्धा शिक्षण असावं. पण माणसं आता दुरावत चालली. आळंदीच्या कीर्तनात सद्गुरू शास्त्री बाबांनी सांगितलं होतं की आणखीन भविष्यामध्ये कीर्तनकाराला प्रश्न पडेल की कोणापुढे कीर्तन करावं.
जी समोर बसलेली माणसं असतील ती सगळी इंग्रजीमध्ये बोलणारी माणसं असतील आणि कीर्तनकारच केवळ मराठीमध्ये. आणि एक सांगू तुम्हाला, मराठी भाषा जिवंत राहिली ती केवळ या कीर्तनामुळे जिवंत राहिली. आज मराठी भाषा जिवंत आहे ती ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमुळे जिवंत आहे. आज मराठी भाषा जिवंत आहे ती जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यामुळे जिवंत आहे. ह्या संतांच्या वाङ्मयामुळे जिवंत आहे मराठी भाषा. आपल्या लेकराला द्यावं शिक्षण, देऊ नये असं नाही, दिलं पाहिजे, पण त्याबरोबर आपल्या संस्कृतीचं सुद्धा शिक्षण असावं. त्या लेकराला शाळेमध्ये, त्या इंग्रजी शाळेमध्ये पसायदान शिकवलं जात नाही. मी एक मुलगा होता, असंच बसलो होतो, मी पसायदान म्हणत होतो. असंच मयत झालेली होती म्हणून मी भेट देण्यासाठी गेलो होतो, तर तिथं पसायदान घेतलं. पसायदान घेतल्याच्या नंतर ते लेकरू त्या घरातलंच असेल म्हणून ते आलं होतं त्या ठिकाणी. ते लेकरू गप्प होतं. त्याला नंतर विचारलं, तू पसायदान का म्हणत नाही? तो म्हणला, मी इंग्लिश स्कूलला आहे. इंग्लिश स्कूलमध्ये पसायदान घेतलं जात नाही काही काही शाळेमध्ये. ही शोकांतिका आहे आपल्या लेकरासाठी. आपल्या लेकराला पसायदान शिकवलंच पाहिजे, भलेही शाळेमध्ये न शिकवलं असेल, पण घरामध्ये माता माऊल्यांनी नक्की त्याला शिकवलं पाहिजे पसायदान. आज गरज आहे ती पसायदानाची गरज आहे. ही विश्व प्रार्थना आहे. आज एक देश दुसऱ्या देशाला मारण्यासाठी तयार आहे, उद्ध्वस्त करण्यासाठी तयार आहे. आणि ज्ञानोबांनी विश्वासाठी प्रार्थना मागितली, भूता परस्परे पडो मैत्री जीवांची. अरे परस्परामध्ये मैत्रभाव निर्माण व्हावा. आणि आज एक देश दुसऱ्या देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी चालू आहे. तुमच्याकडे मोबाईल असेल, प्रत्येकाकडे आहेत, मोबाईल हातामध्ये घ्या. का पसायदान म्हणावं ते सांगतो तुम्हाला. जोपर्यंत आपलं ज्ञान दुसऱ्या भाषेतून येत नाही तोपर्यंत आपल्या ज्ञानाचं आपल्याला महत्त्व नाही कळत महत्त्व. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष, नाव आहे त्यांचं बराक ओबामा. तुम्ही गुगल काढा, लगेच गुगल काढा, दूध का दूध आणि पाणी का पाणी करून टाकू. मी पुराणातलं सांगत नाही तुम्हाला, लगेच विज्ञानातलंच सांगतो तुम्हाला. गुगल काढलं आणि त्या गुगलवर जा आणि बराक ओबामा पसायदान, नाही तर बराक ओबामाचे फेवरेट सॉन्ग असं टाकलं तरी दोन्हीपैकी एक टाका. बराक ओबामा पसायदान असं टाका, तुम्हाला लगेच सापडेल. बातमी लागली होती, अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा रोज सकाळी पसायदान वाचतात, पसायदान ऐकतात रोज सकाळी. अरे अमेरिकेचा पूर्व राष्ट्राध्यक्ष ना तो या मातीचा आहे, ना तो या भाषेचा आहे, ना तो या धर्माचा आहे, ना त्याचे ते संत आहेत, तरी तो पसायदान ऐकतो. कारण पसायदानाचं महत्व त्यांना कळालं. अरे आपण या मातीमध्ये जन्माला आलो, अरे आपली संत आहेत, आपली भाषा आहे, आणि आपणच आपल्या तत्वज्ञानापासून विनमुख व्हायला लागलो. विठ्ठल विनमुख व्हायला लागलो आपण. म्हणून ही माणसं, ही विश्व प्रार्थना आहे, आपल्या लेकराला दिलीच पाहिजे. आपल्या लेकराला पसायदान दिलं पाहिजे. ज्ञानोबांनी जे तत्वज्ञान दिलं ते दिलं पाहिजे. म्हणून एकदा तरी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आपल्या मुखातून यावी आणि त्याच चरणावर आपण नतमस्तक असावं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्याच ज्ञानेश्वरीविषयी नतमस्तक होतात. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संतांच्या चरणावर नतमस्तक. संतांच्या चरणावर नतमस्तक होणं म्हणजे तरी काय? संतांचे चरण म्हणजे ज्ञान सांगितलं. संतांचे चरण हे भगवंतापर्यंत घेऊन जाणारे असतात. नवे भगवंतापर्यंत जाण्याचा उपाय हे संतांचे पाय आहेत. नाथबाबांनी सांगितलं, हरिप्राप्तीसी धरावे संतांचे ते. संतांचे पाय भगवंत प्राप्तीचा उपाय, संतांचे चरण हे भगवंत प्राप्तीचा उपाय. ज्यानं संतांच्या चरणाचा आत्मचरण जवळ केले, भगवंत आपोआप त्याच्या जवळ आला. त्याला सायास करण्याची गरज लागत नाही. नलगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. भगवंत येतो का? कारण ज्यानं संतांचं ज्ञान आत्मसात केलं त्याच्याबरोबर नक्की भगवंत राहतो. रामायणातला गोड प्रसंग सांगतो.
रामसेतू बांधकाम चालू झालं. आणि त्या रामसेतू बांधकामामध्ये सगळेच सहकार्य करत होते. सगळी वानरं होते, नळ, नीळ, हनुमंत, जामवंत सगळीच वानरं काम करत होते. आणि त्यामध्ये एक होती खारुताई. ती सुद्धा स्वतःचं योगदान देत होती. बरं का नाना, ती सुद्धा स्वतःचं योगदान देत होती. माणसाने जिथं जिथं सत्कर्म चाललंय तिथं तिथं योगदान दिलं पाहिजे. मातृपितराच्या स्मरणार्थ हे सत्कर्म चाललंय, इथं सुद्धा आपण योगदान दिलं पाहिजे. आता येता येता नानाने बाबाचं मंदिर दाखवलं. सुंदर छान मंदिर आहे, देखणं मंदिर आहे. आपल्या परिसरामध्ये असं मंदिर सापडणार नाही. मंदिर पाहिल्याच्या नंतर काळाराम मंदिराची आठवण येते, असं देखणं मंदिर आहे. सत्कर्म चालू आहे, तिथं सुद्धा आपलं योगदान असावं. खारुताई आपलं स्वतःचं योगदान देत होते. काय करावं तिनं? समुद्राच्या रीतीमध्ये जावं, संपूर्ण अंग त्या रीतीला भरून घ्यावं आणि 2 दगडाच्या मध्ये जिथं सापट आहे तिथं जाऊन तिनं असं अंग रिकामं करावं. अंगाला लागलेले मातीचे कण, रीतीचे कण त्या 2 दगडाच्या मध्ये जेवढी सांद आहे, सापट आहे, तिथं जाऊन तिनं रिकामी करावी. प्रभू रामचंद्र कौतुकाने पाहत होते. अरे एवढी एवढीशी इवलीशी असलेली, अरे ती सुद्धा करते काम, काहीतरी योगदान देते. प्रभू रामचंद्र तिच्या जवळ गेले. बाई काय करते? काही नाही प्रभू, माझ्या अंगाला लागलेली रीती या सेतूच्या बांधकामासाठी सहकार्य म्हणून करत राहते. प्रभूने विचारलं, बाई तुझ्या अंगाला लागल्याच्या रीतीने काय सेतू बांधकाम पूर्ण होणार आहे? तिनं सांगितलंय, प्रभू याची जाणीव मला पण आहे. माझ्या अंगाला लागणाऱ्या रीतीमुळं सेतू बांधकाम पूर्ण होणार नाहीये, पण जिथे जिथं सत्कार्य चाललं असेल तिथे तिथं आपण सहभाग नोंदवला पाहिजे. आणि एक सांगू तुम्हाला, सत्कर्म करणारा मनुष्य जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यासारखा असतो. सत्कर्म करणारा मनुष्य जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगासारखा आहे. त्याला कितीही बुडवा ते तरलाच जातो. विठ्ठल तो तरला जातो. सत्कर्म करणारा मनुष्य नष्ट कधी होत नाहीये, तो तरुणच जातो. तो प्रभू याची जाणीव मला आहे, पण हे सत्कार्य चाललंय, माझं काहीतरी योगदान असावं याच भावनेने प्रभू तिला बोलले आणि काही कामासाठी निघून गेले. तिच्या संग संवाद साधला आणि थोडं कामासाठी निघून गेले. ती तिचं काम करत होती. रेतीमध्ये जावं, संपूर्ण अंगाला रेती भरावी आणि 2 दगडाच्या मध्ये जाऊन रेती रिकामी करावी. ही वानरं सगळीची सगळी धामधूम चाललेली वानराची एवढी एवढीशी कोणाला दिसली? प्रभू रामचंद्र थोड्या अंतरावर गेले होते. ची 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 असा आवाज ऐकू आला, कानावर पडला. प्रभूने ओळखलं, कुणीतरी तिच्या अंगावर पाय दिला. मेली असं म्हटले, आता मरण पावली असं. आवाजाच्या दिशेने प्रभू रामचंद्र धावतच आले आणि त्या रीतीमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली होती. प्रभू रामचंद्राने उचलून घेतलं तिला. आपल्या हातानं रीती झाडली तिची. एका हातानं समुद्राचं पाणी घेतलं आणि तिच्या अंगावर टाकलं आणि अशी हातावर घेतली. जसं अंगावर पाणी पडलं, बेशुद्ध अवस्थेमध्ये होती ती, जागी झाली. प्रभू रामचंद्राकडे कौतुकाने पाहू लागली. प्रभू तिच्याकडे पाहतायत आणि ती प्रभू रामचंद्राकडे पाहते. प्रभूने विचारलं, बाई तुझ्या अंगावर पाठीवर पाय कोणी दिला सांग म्हटले. तुझ्या अंगावर ज्यानं कोणी पाय दिला असेल मी त्याला शिक्षा करतो. ती म्हणली, जाऊ द्या प्रभू, मरण तर पावले नाही ना, मी जिवंत आहे, द्या सोडून. कशाला? नाही. अरे ही सगळी जेवढी वानरं त्यांच्या शरीराच्या कुवतीप्रमाणे योगदान देतात, तसं तुझं सुद्धा योगदान तुझ्या शरीराप्रमाणे. कमी अधिक काय माझ्या अंतकरणामध्ये नाही, त्यांच्या इतकंच माझ्या अंतकरणामध्ये तुझंही योगदान मूल्यवान आहे. तुझ्या शरीराप्रमाणे दिलेलं योगदान आहे ते माझ्या अंतकरणामध्ये, त्याचं मोल तेवढंच आहे. सांग तुझ्या पाठीवर पाय कोणी दिला? जाऊ द्या प्रभू. प्रभू आग्रह धरला, सांग. न राहून ती बोलली.
प्रभूने विचारलं, सांग म्हटले, तुझ्या पाठीवर कोणी पाय दिला मी त्याला शिक्षा करतो. तिने सांगितलं, हनुमंतरायाने माझ्या पाठीवर पाय दिला. आपले काही महानगरपालिकेचे कामं असावा आणि आपण मंत्र्याकडे जावं लिस्ट घेऊन, सगळी लेटर पॅडवर, महानगरपालिकेच्या लेटर पॅडवर कामं लिहिली. मखमलाबादला हे करायचं, इकडे हे करायचं, असं ते लिहून घेतलं. मंत्र्यांनी पाहिला कागद, सगळं वाचलं, तुमची कामं होती. आणि येता येता म्हणायचं, तुमच्या जरा PA समजून सांगा, लय पैसे खातो होतो, होतील आपले कामं. मग असं झालं की ते तक्रार कोणाची केली तिनं? हनुमंतरायाची तक्रार केली. प्रभू, माझ्या पाठीवर हनुमंतरायाने पाय दिला. प्रभू म्हणले, मी शिक्षा करतो. तिने सांगितलं, नका करू प्रभू शिक्षा. का? अरे का करू नको, मरण पावली असतीस तू बाई, का करू नको शिक्षा. तिने इतकं गोड उत्तर दिलं. ती म्हणले, प्रभू, हनुमंतरायाचा पायाचा स्पर्श या देहाला झाला म्हणून तुम्ही मला उचलून घेतलं, तुम्ही मला उचलून घेतलं. अरे त्यांच्या चरणाचा स्पर्श झाला म्हणून तुम्ही मला आत्मसात केलं ना, तुम्ही मला उचलून घेतलं. संतांचे चरण हे भगवंतापर्यंत घेऊन जाणारे असतात. विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलले, श्री संताचे माथा चरणावरे साष्टांग हे करी दंडवत. ज्ञानामुळे माझ्या जीवनामध्ये परिवर्तन आहे. संतांचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये परिवर्तन आणलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, साष्टांग हे करी दंडवत. ज्ञानामुळे आणखीन काय अवस्था प्राप्त झाली? अभंगाचं दुसरं चरण. विश्रांती पावारो, विश्रांती पावारो, कामाला विश्रांती पावारो, विश्रांती पावारो, विश्रांती पावारो, कामाला विश्रांती पावारो, विश्रांती पावारो, विश्रांती पावारो, कामाला विश्रांती पावारो, विश्रांती पावारो, विश्रांती पावारो, सामाउता विश्रांती संतांच्या ज्ञानामुळे माझ्या जीवनामध्ये विश्रांती मिळाली. मी, तुकोबराय बोलतात, मी विश्रांती पावलो, मग तुम्ही सांभाळा उतरी संत. तुम्ही काय करा उतर काळामध्ये, राहिलेली आयुष्यामुळे आमचा सांभाळ करा. राहिलेली साधना तुम्ही आमची सांभाळून घ्या. इथपर्यंत साधना केली, पुढच्या आयुष्याची साधना तुम्ही सांभाळून घ्या. सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेमसुख. अंतकरणामध्ये प्रेमसुख प्राप्त झालं. आम्ही विश्रांती पावलो त्या संतांमुळे. संतांमुळे जगद्गुरु तुकोबराय विश्रांती पावले. केवळ जगद्गुरु तुकोबराय कत्तर नाही, संतांच्या ठिकाणी संतांना विश्रांती आहे आणि संतांच्या ठिकाणी देवाला सुद्धा विश्रांती आहे. ज्ञानोबरायच्या ठिकाणी केवळ जगद्गुरु तुकोबरायला विश्रांती मिळाली असं नाही,
ज्ञानोबरायांच्या ठिकाणी भगवंताला सुद्धा विश्रांती मिळाली. आषाढी एकादशी झाली. हजारो वारकरी पंढरपूरला जातात. हजारो दिंड्या जायच्या. मोठा सोहळा त्या पंढरपूर नगरीमध्ये. दिंड्या पताका सगळेच घेऊन सगळी संत मंडळी गोळा झाली. 10-12 दिवस भगवंताला कोणतीही विश्रांती न घेता सगळ्याला दर्शन द्यावं लागतं. कार्तिकी एकादशीचा सोहळा आला त्याच पद्धतीने. कार्तिकी एकादशीला भगवंत रात्रंदिवस तटस्थ उभा आहे आणि येणाऱ्या भक्ताला सगळ्याला दर्शन देण्याचं कार्य करतायत. नामदेव महाराजांनी पाहिलं, किती त्रास आहे देवा तुला, किती वेळ उभा राहावं लागतं तुला, कधी तुला विश्रांती कधी काही. कार्तिकी एकादशी झाली आणि भगवंत नामदेव महाराजाबरोबर उभा राहिले. जवळ उभा आहेत. नामदेवा, थकलो बाबा, दमलो बाबा मी आता, मला विश्रांती हवी आहे. कुठं जावं? विश्रांती घ्यावया कल्पावरी. विश्रांती घ्यावया कल्पावरी. विश्रांती घ्यावया कल्पावरी. विश्रांती घ्यावया कल्पावरी. नामा म्हणे देवा चला. वा महाराज. म्हणे देवा चला. विश्रांती घ्यावया. विश्रांती घ्यावया कल्पावरी. विश्रांती नामदेवा, मला विश्रांती हवी. कुठं जावं रे बाबा? नामदेव महाराज म्हणले की चला देवा. नामा म्हणे देवा चला तया ठाया. चला कुठे? विश्रांती घ्यावया कल्प. तुम्हाला जर विश्रांती हवी असेल तर मग आळंदीला चला. ज्ञानोबरायांच्या ठिकाणी तुम्हाला विश्रांती. ज्ञानोबराय संतांना तर विश्रांती देतातच देतात, भगवंताला सुद्धा विश्रांती देतात. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड सांगितलं पहा. भगवंताला सुद्धा विश्रांतीची गरज लागते. भगवंत कुठे जातात? आपल्या हिंदू धर्मामध्ये चारीधाम यात्रा पवित्र यात्रा मानली जाते. भगवंताचे राहण्याचे ठिकाण 4 धाम मानले जातात. ज्ञानोबराय म्हणतात भगवंत तिथे राहतात. आणखीन कुठे राहतात? ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अधिक धाम सांगितले. आणखीन भगवंत राहण्याचे ठिकाणं. ज्ञानोबराय म्हणतात सती, सत्पुरुष, दानशूळ, याज्ञिक, तपस्वी, अलौकिक, संन्यासी, जे का भक्त हन महात्मी, ही माझी निजांची धामे. अरे ही माझे विश्रांतीचे धाम आहेत. माझे ही विश्रांतीचे ठिकाण आहे. हे भगवंत बोलले. भक्त हन महात्मे आणि महात्मे हे माझे विश्रांतीचे ठिकाण आहेत. म्हणून भगवंताला विश्रांती हवी असेल तर संत दिसतात, आणि संतांना विश्रांती हवी असली तरी त्यांना संतच दिसतात. विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलले, माऊली तुमच्या ज्ञानेश्वरीच्या सानिध्यामध्ये आलो म्हणून विश्रांती पावलो. पण राहिलेली साधना तुम्ही सुद्धा सांभाळून घ्या. आम्हाला सांभाळा उतरी. वाढले अंतरी प्रेम सुख. आणखीन काय परिवर्तन आहे? आमच्या अंतकरणामध्ये प्रेम सुख जन्माला घालणारी तुमचीच शब्द आहेत. आमच्या अंतकरणामध्ये प्रेमाचा झरा निर्माण करणारे ते तुमचेच शब्द आहेत. ज्ञानेश्वरीमुळे आमच्या मुखातून ग्रंथ बाहेर पडू लागले, आमच्या मुखातून अभंग बाहेर पडू लागले. परिणाम कशाचा आहे? अंतकरणामध्ये पहिला प्रेमाचा झरा फुटला, म्हणून मुखातून शब्दाचा झरा बाहेर पडू लागला. तुकोबरायचे अभंग असे जन्माला आले नाहीत, आठवले म्हणून पाठवले असे नाही आहेत ते तुकोबरायचे अभंग. जगद्गुरु तुकोबरायाने अभंगामध्ये लिहून ठेवलंय की जगद्गुरु तुकोबराय म्हणले, तुका म्हणे झरा आहे मूळचा चिखरा. असं कृत्रिम नाहीये,
कुठून तरी सापडून इकून 4 शब्द तिकून 4 शब्द असे गोळा केलेले नाहीयेत आम्ही. तो झरा आहे आणि तो मूळचा आहे. तो मूळचा झरा पण तो खरा आहे. विठ्ठल आपल्याला झरे दिसतात पण ते आर्टिफिशियल असतात. ते झरे ते खरे नसतात. पण तुकोबराय म्हणले झरा आहे पण तो खरा आहे. खरा आहे बाबांनो. मुखातून शब्द बाहेर पडले. अरे त्याच शब्दामुळं आमच्या अंतकरणामध्ये प्रेमाचा झरा पाझरला. संतामुळे आपल्या अंतकरणामध्ये प्रेम जन्माला येत असतं. दुसरं कोणी जन्माला घालू शकत नाही. वृंदावनातल्या गोपिकांच्या अंतकरणामध्ये प्रेम जन्माला येण्याचं कारण भगवंत नाहीये. गोपिकांच्या अंतकरणामध्ये प्रेम जन्माला येण्याचं कारण राधाराणी आहे. अरे तिच्यामुळं सगळ्याच्या अंतकरणामध्ये प्रेम जन्माला आलं. वृंदावनामध्ये राधाराणी नसती तर कोणाच्याही अंतकरणामध्ये प्रेम जन्माला आलं नसतं. ती आहे म्हणून प्रेमाचा झरा आपोआप पाझरू लागला. ती आहे म्हणून सगळ्याच्या गोपिकांच्या अंतकरणामध्ये प्रेम आलं. प्रेम वाहू लागलं त्यांच्या भगवंताविषयी. ती आहे म्हणून संत प्रेम देत राहतात. सद्गुरू शास्त्री बाबांचे गुरु कांदिवलीला आश्रम आहे. नानांनी खूप सेवा केली. साहेबांनी सुद्धा सेवा केली त्यांची. कांदिवलीला मोठा आश्रम आहे. आता स्वामीजी त्यांना तिथं नियुक्त केलं सद्गुरू शास्त्री बाबांनी. स्वामीजी विवेक शास्त्री स्वामीजींना नियुक्त केलं तिथं. आता ते स्वामी विवेकानंदगिरी या नावाने ओळखले जातात. आता भगव्या कपडे वेशान म्हणजे आपण वारकरी पांढरा पोशाख घालतो त्यांच्याकडे भगवी वस्त्र. संन्यास धर्म आहे. संन्यासाचं पालन करत राहतात. सद्गुरू शास्त्री बाबांचे गुरु स्वामीजींच्या मुखातून एक ग्रंथ बाहेर पडला. त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीकृष्ण कर्ण रसायनम. श्रीमद भागवतावर त्यांनी गोड ग्रंथ लिहिला. मथुरेमध्ये असताना आईनं गोरस वाढला देवकी मातेनं भगवंताच्या समोर. आई मला गोरस वाढत जाऊ नकोस. किती दिवस झालं कृष्णाने गोरस खाल्ला नाही म्हणून वाटीमध्ये लोण्याचा गोळा मांडला. पाहिला गोरस पाहिला ताटामध्ये. काही न बोलता निघून गेले भगवंत. रडायला लागले भगवंत. अरे कृष्णा जेवण आवडलं नाही का रे बाबा तुला. एकही शब्द बोलत नाही. रडायला लागले. तेवढ्यात उद्धवजी आले. आणि उद्धवजी आल्याच्या नंतर उद्धवाने देवकी माता म्हणू लागले अरे उद्धवा काय झालं काही कळलं नाही कृष्णाला. पण त्याला ताट वाढलं आणि एकही घास न खाता तो आतल्या घरामध्ये निघून गेला. नुसता रडत राहतो. डोळ्यातून आसू येतात. उद्धवजी आत गेले. कृष्णाला समजू लागले अरे कृष्णा काय झालं बाबा. आईने इतकं छान जेवण केलं होतं का रे बाबा जेवला नाहीस. उद्धवा मी आईला सांगितलं होतं माझ्या ताटामध्ये गोरस मांडत जाऊ नकोस. गोरस पाहिला की मला माझ्या यशोदा मातेची आठवण येते. मला नंद बाबाची आठवण येते. माझ्या गोपिकांची आठवण येते. मला माझ्या राधिकेची आठवण येते. एक काम करशील उद्धवा माझा निरोप घेऊन जाशील वृंदावनात. उद्धवजी वृंदावनामध्ये येतात. वाट पाहत होती ही सगळी मंडळी. कृष्ण कधीतरी येईल या भावनेनं. जसं उद्धवाने वृंदावनामध्ये प्रवेश केला सगळ्याला वाटलं कृष्ण आला. कारण उद्धव आणि कृष्ण दिसायला सारखे होते. लांबून पाहिलं कृष्ण आला धावतच गेल्या. उद्धव दिसला जाग्यावर बसल्या. उद्धवजी राधिकेच्या जवळ आले आणि राधिकेचा आणि उद्धवाचा जो संवाद आहे ना तो त्या पुस्तकामध्ये स्वामीजींनी मांडलाय. राधिकेचा आणि उद्धवाचा. उद्धवजी समजून सांगतायत अरे कृष्ण म्हणजे तरी काय. तो केवळ सावयव रूपाने दिसतो असं नाहीये. तो कणाकणामध्ये व्याप्त आहे. मग राधिका उद्धवाच्या हाताला धरून वृंदावनामध्ये घेऊन जाते. सांग म्हटली यांना तो कणाकणामध्ये व्याप्त आहे का कसा. विचार यांना. एक एक प्रसंग आहे. मग त्या उद्धवाच्या समोर एक गोड गोड प्रसंग आहेत पहा. एक गोपिका तिच्या पायाला जखम झाली आणि पायाला जखम झाल्याच्या नंतर ती जखम बरी व्हायला लागली की ती पुन्हा काढायची. ती वर
जखम बरी झाली, ती खपली आली काय आली तर ती काढायची, पुन्हा रक्त करायची. जखम बरी व्हायला लागली की पुन्हा काढायची आणि पुन्हा रक्त व्हायला लागायचं. उद्धवाने विचारलं, बाई तुझी जखम बरी होत आली होती तरी का तू जखम नादुरुस्त करतेस? दुरुस्त होत आली होती, का तू रक्त काढतेस त्या जखमेवरून? तिने सांगितलं, उद्धवा या जखमेवर औषध घालण्यासाठी कृष्ण येतो म्हटली. या जखमेवर अरे आम्हाला जर दुःखाला जर फुंकर घालण्यासाठी कृष्ण जर येत असेल ना तर ते दुःख सुद्धा आम्हाला आनंदच देतं. विठ्ठल दुःख सुद्धा आम्हाला आनंद देतं. आणखीन एक गोड प्रसंग आहे त्या पुस्तकामध्ये, श्रीकृष्ण कर्ण रसायन मध्ये. एक गोपिका रस्त्याने चालली होती. बरेच आहेत ते एका कीर्तनात संपत्तीला असं नाहीये. आधी रस्त्याने चालली होती आणि ते मिस्त्री लोक घरं बांधतात ना, मग ते वाळू चाळायचा तो चाळणा, खोरं टोपलं हे पडलेलं होतं आणि वाळू चाळायचा चाळणा तिथं होता. दुपारची वेळ झाली होती म्हणून जेवणासाठी मजूर आणि मिस्त्री निघून गेली होती. ती गोपिका त्या रस्त्याने चालली, तिनं पाहिलं वाळूचा ढिगारा पडलाय, ढीग पडलाय वाळूचा आणि काही वाळू चाललेली काही शिल्लक आहे. ती आली टोपल्यामध्ये वाळू भरू लागली आणि त्या चाळण्यात टाकू लागली. उद्धवजी तिथून चालले होते, राधिकाही जवळ होती. दोघं बरोबर चाललेत. राधिका तिच्या जवळ गेली आणि राधिका तिला म्हणू लागली, बाई तुझ्या घराचं काम चाललेलं नाहीस आणि तू रोजानीही आलेली नाहीस, मजूर म्हणूनही आली नाहीस, पण तरीही तू काही वाळू चालतेस, तू काही रीती चालतेस. तिनं सांगितलं, प्रत्येक रीतीच्या कानामध्ये माझा कृष्ण राहतो, चालण्यातून तरी बाहेर निघल म्हणून मी चालते. अरे हे प्रेम जन्माला घालणारी ती राधा राणी होती. संत आपल्या अंतकरणामध्ये प्रेम जन्माला घालत असतात. विठ्ठल आपल्या अंतकरणामध्ये जन्माला प्रेम जन्माला घालणारे संत आहेत. म्हणून विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. आपल्या अंतकरणामध्ये ते प्रेमसुख असावं. त्या प्रेमसुखाचा झरा म्हणजे ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे. त्या प्रेमसुखाचा स्वाद कुठे घेता येतो तो ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतून घेता येतो. सद्गुरू शास्त्री बाबांच्या मुखातून आपल्याला ज्ञानेश्वरी ऐकायला मिळते, रोज ऐकायला मिळते. आणि ज्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते ना ते आनंदाचे सिद्धांत, आनंदाचे. एकदा त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. अरे आपल्याला तो आनंद मिळतो इथं बसल्याला. ते आमचे दिनेश महाराज, ते आज उपस्थित आहेत इथं. दिनेश महाराज त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत बाबांचे सगळे काही आनंदाचे सिद्धांत मिळतात. ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतात. म्हणून तो ज्ञानाचा झरा आपल्यापर्यंत येण्याचं कार्य त्या आनंदाच्या सिद्धांताच्या माध्यमातून झालं. तो ज्ञानाचा झरा आपल्यापर्यंत सहज येऊ लागला. खरं पाहिलं तर आपल्याकडे गोदावरी आहे आणि त्या गोदावरीला ज्ञान गोदावरी असं म्हटलं गेलं. ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केले पंचालेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रेय. ते ज्ञानोबरांच्या अंतकरणामध्ये. पण ज्ञान गोदावरीच्या तीरावर राहतो आपण. पण ज्ञान गोदावरीच्या तीरावर जरी राहत असलो तरी आपण तहानेलेच होतो. पण ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आपल्याला या इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली, नक्कीच आपण तृप्त झालो, नक्की तृप्त झालो. बाबांची आता लिखाणातून सुद्धा ज्ञानेश्वरी बाहेर पडू लागली. पहिली मुखातून बाहेर पडत होती, आता बोटातून बाहेर पडू लागली. आपल्याला काही दिवसामध्येच आपल्याला ज्ञानोबरांची सार्थ ज्ञानेश्वरी सद्गुरू शास्त्री बाबांची आपल्याला नक्की वाचायला मिळणार आहे. रोज आपल्याला सहजरित्या ती प्राप्त होणार आहे. म्हणून ती सुद्धा आपल्याला ज्ञानगंगाच आहे. ती सुद्धा त्या ज्ञानगंगेमध्ये आपल्याला त्याही ज्ञानगंगेमध्ये न्हावून निघता येईल. आणखीन एक ज्ञानगंगेचा अवसर आपल्याकडे कुंभमेळा आहे 2027ला. त्यामुळं सरकार सगळं कामाला लागलेलं आहे.
कुंभमेळ्याचं आयोजन आहे. आपण त्याचा स्वाद घेत राहतो, आनंद घेत राहतो. सगळीच आदरणीय मंडळी आहेत. ज्ञानोबरांची सेवा करणारी, ज्ञानोबरांच्या शब्दाची सेवा करणारी मंडळी आहेत. सद्गुरू शास्त्री बाबांचा आपल्याला सदैव आशीर्वाद प्राप्त राहतो. गडाचा आशीर्वाद सदैव, बाबांचा आशीर्वाद राहावा याच भावनेची माणसं आहोत. म्हणून ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी मुखामध्ये असावी, जगद्गुरु तुकोबरांचा गाथा आपल्या मुखामध्ये असावा, अभंग रचना असावी. म्हणून नक्कीच सगळीच संत मंडळी, साधू संतांची, सगळीच एवढी काही वारकरी मंडळी आहे, संतांची सेवा करणारी मंडळी आहेत. आपल्या लेकराला चांगल्या शाळेमध्ये घालवावं, कोणाचाही मत्सर करू नये, कोणाचाही द्वेष करू नये. आपल्यापेक्षा मोठा कोणी झाला म्हणून त्याच्या पदाकडे पाहून आपल्या अंतःकरणामध्ये कधीही मत्सर भावना येऊ नये. हाताला काम आणि मुखाला नाम एवढी भावना असावी. सहजरित्या जीवन जगावं, आपल्या लेकराला चांगल्या शाळेमध्ये ठेवावं, निर्व्यसनी राहावं, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी, कधीही कर्ज काढू नये. हा दिलेला, बाबांनी दिलेला संदेश आहे आणि तो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं. ज्यांच्या माध्यमातून येता आलं, आमचे बाळासाहेब राव असतील, आमचे नाना असतील, ज्येष्ठ ट्रस्टी आहेत गडाचे. आणि आपल्याला आणखीन एक काम सांगितलेलं आहे बाबांनी. बरं, मी मागं एका कीर्तनात ऐकलं होतं, सिन्नरच्या कीर्तनात बाबांनी आपल्याला एक काम सांगितलेलं आहे. फक्त त्या कामाची एक आठवण करून देतो. 2026 का 27ला त्या सप्ताहामध्ये आपल्याला जेव्हा होईल तेव्हा, ज्यावेळेस गडाचा सप्ताह होणार आहे, त्या सप्ताहामध्ये आपल्याला नाशिककरांना अन्नदान, बरोबर, एक पंगत का काय मला कल्पना नाही, पण अन्नदानाची सेवा आपल्याकडे दिलेली आहे. म्हणून नक्कीच त्या अन्नदानामध्ये सुद्धा आपला सहभाग असणारच आहे. आपण नक्कीच त्याही सप्ताहामध्ये सहभाग घेणार आहोत. नक्कीच सगळीच मंडळी, वारकरी मंडळी सेवा करणारी आहे. अशीच आपली सेवा उत्तरोत्तर घडत राहावी एवढी भावना व्यक्त करावी. आणि ही मातृपितृ स्मरणार्थ हा सोहळा आहे. या निमित्तानं आपल्याला मातापितांचं स्मरण होतं. एक बोलू तुम्हाला, त्यांच्यामुळे आपला प्रपंच सजला, त्यांच्यामुळे आपल्याला शरीर मिळालं, त्यांच्यामुळे आपल्याला हे जग पाहता आलं. म्हणून त्यांचं स्मरण केलं पाहिजे. म्हणून या स्मरणार्थ आपण इथे एकत्र जमलो आहोत. असंच आपल्याकडून संतांचं स्मरण व्हावं. विठोबा रखुमाई.